निहालपूर गावात रघु नावाचा एक शेतकरी त्याची मुलगी गंगा सोबत राहत होता। गंगा लहान असतानाच रघुची पत्नी वारली होती। गंगेला वाढवण्यासाठी रघुने दुसरे लग्न केले नाही आणि त्याने स्वतः गंगेला वाढवले। आता गंगा मोठी झाली होती। गंगा खूप सुंदर होती आणि खूप हुशारही होती। तिच्या सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची चर्चा संपूर्ण गावात होती। आज रघुला शेतात खूप उशीर होणार होता, म्हणून तो गंगाला म्हणाला, अरे गंगा, तू अजून जेवण बनवले नाहीस का? मला शेतात जायला उशीर होत आहे मुली। हो बाबा, चूल आज ओली होती म्हणून आज जेवण उशिरा बनवणार आहे। बाबा, तुम्ही असं करा, शेतात जा, मी तुमच्यासाठी शेतातच अन्न आणते। ठीक आहे गंगा, मी शेतात जात आहे, असे म्हणत रघु शेतात निघून गेला। रघु त्याच्या शेतात काम करत होता, शेत नांगरत होता आणि साफसफाई करत होता। तेवढ्यात गंगा तिथे जेवणाचा डब्बा घेऊन आली आणि तिच्या बाबाला हाक मारली, बाबा, ओ बाबा, मी जेवण आणले आहे, आता लवकर या आणि गरमागरम जेवण जेवून घ्या। गंगा, थांब मुली, थोडेसे काम बाकी आहे, ते संपवतो मग येतो। नाही नाही बाबा, जेवण थंड होईल, तुम्हाला यावे लागेल, लवकर या, नाहीतर मला खूप राग येईल। अरे आलो आलो मुली, राग मानू नकोस। मागच्या जन्मात तू माझी आजी होतीस। मागच्या जन्मात का? या जन्मातही मी तुझी आजी आहे। हो हो आजीबाई, या जन्मातही तू माझी आजी आहेस। चल आता लवकर जेवण वाढ, मला खूप भूक लागली आहे। गंगाने रघुला जेवण दिले आणि मग ती घरी गेली। जवळच्या शेतात काम करणारा धनवीर हे सर्व पाहत होता। धनवीर रघुचा मित्र होता। गंगा गेल्यानंतर धनवीर रघुकडे आला आणि म्हणाला, गंगा मुलगी मोठी झाली आहे, आता तू तिच्या लग्नाची काळजी कर। हो धनवीर, मी तिच्यासाठी चांगला वर शोधत आहे। मला चांगला मुलगा सापडताच मी तिचे लग्न लवकरच लावून देईन। अरे रघु, रामकिशनला आकाश नावाचा मुलगा आहे, तो खूप चांगला आहे, तो सध्या शिकत आहे, तू म्हणालास तर मी त्याच्याशी बोलेन। हो हो धनवीर, तू बोल। या हंगामात पीक विकल्यानंतर आपण गंगा मुलीचे लग्न ठरवू। दुसऱ्या दिवशी रघु लवकर तयार झाला आणि तो शेताकडे जात होता। वाटेत एक घनदाट जंगल होते, जे रघुला शेतात जाण्यासाठी पार करावे लागायचे। त्या दिवशी रघु शेतीमध्ये जात असताना अचानक कुठून तरी एक साप आला। रघु त्याच्या कामात व्यस्त होता, त्याला साप दिसला नाही आणि त्याने सापावर पाय ठेवला। सापाने रघुला चावा घेतला। अरे देवा, मला सापाने चावा घेतला आहे, मला लवकर घरी पोहोचावे लागेल। रघु घाईघाईने त्याच्या घरी परतला आणि तो त्याच्या घराच्या दाराशी पोहोचताच तो खाली पडला। गंगेने त्याला पडलेले पाहून ती धावत गेली आणि पाणी आणले। तिने पाणी घातले तेव्हा गंगाची नजर रघुच्या पायावर पडली आणि गंगा स्तब्ध झाली। अरे देवा, बाबांना साप चावला आहे, मी आता काय करू? मी लवकर जाऊन वैजीला बोलावून घेते, पण त्याआधी बाबांना झोपवण्यासाठी आत ठेवावे लागेल। गंगा कसं तरी रघुला उचलते आणि पलंगावर झोपवते आणि वैजीच्या घरी धावते। वैजी, पटकन माझ्या घरी चला, माझ्या वडिलांना साप चावला आहे। गंगा वैजीला घेऊन घरी आली। त्यांनी साप चावलेल्या ठिकाणी लगेच चिरा मारला आणि विष काढून रघुला काही औषधे दिली। तोपर्यंत गावातील जवळजवळ सर्वजण जमले होते आणि रघु शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते। थोड्या वेळाने रघु शुद्धीवर आला आणि त्याने सर्वांना त्याच्याजवळ उभे असलेले पाहिले आणि मग गंगाला म्हणाला, गंगा मुली, मला साप चावला आहे। हो बाबा, मी वैजीला घेऊन आली आणि तुम्हाला औषध दिले आणि आता तुम्ही बरे होणार आहात। पण यानंतर रघु हात पाय हलवण्याचा प्रयत्न करतो, पण तो हात पाय हलवू शकत नव्हता। गंगा वैजीकडे पाहू लागते। मग वैजी गंगाला एका बाजूला घेऊन जातात आणि म्हणतात, गंगा मुली, मी तुझ्या बाबांच्या शरीरातून विष तर काढलं आहे, पण ते पूर्णपणे निघालं नाही, त्यामुळे ते हातपाय हलवू शकत नाहीत।
जोपर्यंत तू शहरातल्या मोठ्या डॉक्टरांकडे त्यांना दाखवत नाहीस तोपर्यंत ते बरे होणार नाही आणि जर लवकर इलाज केला नाही तर त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यासाठी तुला 50,000 खर्च येईल. असे म्हणून वैजी तिथून निघून जातात. आता गंगा खूप काळजीत होती. तिला इतके पैसे कुठून मिळतील? गंगा विचारात असताना रघु गंगाला म्हणाला, मुली गंगा, तू काय विचार करत आहेस? मुली, तू माझ्यामुळे एवढी काळजी करू नकोस. मी तुझे लग्न कसे तरी लावून देण्याचा विचार केला होता, जेणेकरून तू लग्न करून तू तुझ्या घरी सुखाने जावं. माझं काय मुली, माझं आयुष्य जवळजवळ आता संपलंच आहे. देवाचीच इच्छा आहे. नाही बाबा, असं बोलू नका. तुम्हाला अजून खूप जगायचं आहे. वैजीने सांगितले आहे की काही पैशांची व्यवस्था केल्यानंतर मी तुम्हाला शहरात दाखवलं तर तुम्ही ठीक होणार. हो मुली, पण आता तुला इतके पैसे कुठून मिळतील? तुम्ही काळजी करू नका बाबा. देव खूप मोठा आहे. कुठून तरी पैशाची व्यवस्था नक्कीच होईल. दुसऱ्या दिवशी गंगा तिचा मित्र आकाशला भेटते आणि त्याला सगळं सांगते. खरं तर गंगा आणि आकाश एकमेकांना आवडायचे आणि धनवीरने आकाशच्या आग्रहावरूनच रघुला गंगेबद्दल सांगितलं होतं. पण आता प्रकरण काही वेगळंच होतं. गंगेचं ऐकून आकाश म्हणाला, काळजी करू नको गंगा, कसं तरी आपल्याला पैशांची व्यवस्था करावी लागेल. तुझा बाबा ठीक होईल. आणि अशा प्रकारे काही दिवस गेले. इथे गंगा काळजीत होती. एके दिवशी चमन भाऊ रघु जवळ आला आणि म्हणाला, रघु, करण सिंग आपल्या गावाचा जमीनदार आहे. गेल्या वर्षी त्याची बायको वारली. त्याला तुझी मुलगी गंगा खूप आवडते. त्याने एक प्रस्ताव पाठवला आहे. जर तुला हवे असेल तर मी त्याच्याशी बोलेन. ठीक आहे चमन भाऊ, पण जमीनदार खूप म्हातारा आहे. हो, पण त्याच्याकडे खूप पैसे आहेत. जर गंगा तिथे गेली तर ती राज्य करेल. त्याला 2 मुले आहेत. 10 वर्षाचा एक मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी. मुलांना आई मिळेल आणि गंगालाही जीवनसाथी मिळेल. देव नको जर तुला काही झाले तर बिचारी गंगा जगात एकटी राहील. म्हणूनच उत्तर देण्यापूर्वी नीट विचार कर. हो, पण मला एकदा गंगाला विचारू द्या. गंगा ही निर्दोष आहे. जर तू तिला समजावून सांगितलेस तर ती नक्कीच समजेल. याशिवाय मी गंगाशीही बोलेन. ठीक आहे चमन भाऊ, मग तुम्ही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. चमन तिथून नुकताच निघून गेला होता जेव्हा त्याला गंगा बाहेर दिसली. गंगाला पाहून चमनने गंगाला करण सिंगच्या लग्नाबद्दल सांगितले आणि हेही सांगितले, बघ गंगा, करण सिंगने एक प्रस्ताव पाठवला आहे की तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी जे काही पैसे लागतील ते नक्कीच खर्च करेल आणि तुझ्या वडिलांनाही त्याच्या सोबत ठेवेल. मुली, जर स्वतःसाठी नाही तर तुझ्या वडिलांबद्दल नक्कीच विचार कर, कारण तुझ्या वडिलांनीही या लग्नाला होकार दिला आहे. हे सर्व ऐकून गंगा खूप काळजीत पडली. दुसऱ्या दिवशी गंगेने आकाशला सर्व काही सांगितले. हे सर्व ऐकून आकाश म्हणाला, नाही गंगा, मी तुला म्हाताऱ्या जमीनदाराशी लग्न करू देणार नाही. मी तुझ्याशी लग्न करेन. पण आकाश, मग माझ्या वडिलांचे काय होईल? आमच्याकडे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसेही नाहीत आणि जर त्यांच्यावर वेळेवर उपचार झाले नाही तर त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो आणि मी ते पाहू शकत नाही. गंगा, मला 2 दिवस दे. मी 2 दिवसात तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी लागणारी पैशांची व्यवस्था करीन. असे म्हणत आकाश त्याच्या घरी पोहोचला आणि त्याच्या पालकांना सर्व काही सांगितले. आकाश असेही म्हणाला, बाबा, जर तुमची हरकत नसेल तर मी हे घर जमीनदाराकडे 50,000 रुपयांना गहाण ठेवतो आणि मग मी शहरात जाऊन काही काम करेन आणि 50,000 रुपये गोळा केल्यानंतर मी माझे घर परत सोडवून घेईन. ठीक आहे मुला, तुला जे योग्य वाटेल ते कर आणि मी तुझ्या सोबत आहे. यानंतर आकाश घराच्या कागदपत्रांसह जमीनदाराकडे पोहोचला आणि म्हणाला, जमीनदारजी, मला 50,000 रुपये हवे आहेत आणि गावात तुमच्याशिवाय कोणीही इतका श्रीमंत नाही की तो मला लगेच 50,000 रुपये देऊ शकेल. मी माझ्या घराचे कागदपत्रे माझ्यासोबत आणली आहेत. तुम्ही माझे घर गहाण ठेवा आणि मला मदत करा. या 50,000वर 4 महिन्यांसाठी 10,000 रुपये व्याजही लागेल.
तू 4 महिन्यानंतर 60,000 रुपये घेऊन ये आणि तुझ्या घराचे कागदपत्र घे. आकाश पैसे घेऊन गंगाच्या घरी पोहोचला आणि गंगाला पैसे देऊन म्हणाला, गंगा, आपण तुझ्या बाबांना शहरात घेऊन जाऊ आणि त्यांच्यावर उपचार करू. दुसरीकडे गंगा आणि आकाश रघुला उपचारासाठी शहरात घेऊन गेले. इकडे जेव्हा जमीनदाराला कळले की आकाशने हे सर्व पैसे घेतले आहेत जेणेकरून तो रघुवर उपचार करू शकेल आणि गंगाला जमीनदाराशी लग्न करावे लागू नये, तेव्हा जमीनदार खूप संतापला आणि म्हणाला, तर हे प्रकरण आहे, पण तरीही मी आकाशला गंगेशी लग्न करू देणार नाही. गंगेला माझ्याशीच लग्न करावे लागेल. आता आकाश बघ, मी तुझ्या सोबत काय करतो ते. दुसरीकडे आकाश रघुवर उपचार घेतो आणि उपचारानंतर रघु पूर्णपणे बरा होतो आणि तो गावी परततो. यानंतर आकाश गंगेला म्हणतो, गंगा, तुझे बाबा आता बरे झाले आहेत. आता मला शहरात जावे लागेल. मी शहरात जाऊन काही काम करून 60,000 रुपये कमवीन आणि ते जमीनदाराला देईन. आजी माझे घर परत सोडवेन आणि परत आल्यावर मी तुझ्याशी लग्न करेन. असे म्हणत आकाश शहरात जातो आणि तिथे एक मोठे पावचं दुकान सुरू करतो आणि पैसे कमवतो. 4 महिन्यात आकाशने 60,000 रुपये कमावले होते. आकाश आनंदी झाला होता. तो त्याच्या गावात आला आणि थेट जमीनदाराकडे गेला आणि त्याने त्याचे पैसे परत दिले आणि म्हणाला, जमीनदारजी, मी तुमचे पैसे व्याजासह परत केले आहात. आता तुम्ही माझ्या घराचे कागदपत्र देखील मला परत करा. मला माहिती आहे की तू हे सर्व का करत आहेस, जेणेकरून तू माझ्या गंगेशी लग्न करावे म्हणून. येथून निघून जा. आता तुला तुझे पैसे आणि घराचे कागदपत्र मिळणार नाहीत. जमीनदारजी, तुम्ही हे करू शकत नाही. मी शांत बसणार नाही. जा, तुला जे काही करता येईल ते कर आणि पुन्हा इथे यायचे नाही. आकाश रागाने तेथून निघून गेला. मग जमीनदारने त्याच्या काही माणसांना बोलावून म्हटले, ऐका, आज रात्री जा आणि आकाशचे घर पेटवून द्या. जमीनदाराच्या माणसांनी त्या रात्री आकाशच्या घराला आग लावली. गावकऱ्यांनी जमीनदाराच्या माणसांना हे करताना पाहिले. आता गावकरी खूप संतापले. मग गावकऱ्यांपैकी एक म्हणाला, जमीनदाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आज त्याने आकाशच्या घराला आग लावली आहे. उद्या तो आपल्या घराला आग लावेल. आता त्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आपण सर्वजण मशाली घेऊन त्याच्या घरी जाऊ आणि त्याचे घर पेटवू, जेणेकरून ही रोजची घटना संपेल. आणि मग सर्व गावकरी हातात मशाली घेऊन त्यांच्या घराबाहेर पोचले. जमीनदाराच्या माणसांनी ते सर्व पाहिले आणि त्याने जमीनदाराला सांगितले आणि जमीनदार घाबरून बाहेर आला आणि म्हणाला, गावकरी थांबा, माझे घर पेटवू नका. मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी कोणावरही अन्याय करणार नाही. मला माफ करा आणि मी तुमच्या सर्वांचे जमिनीचे कागदपत्र देखील परत करतो. ठीक आहे जमीनदार, यावेळी आम्ही तुम्हाला माफ करतो, पण पुढच्या वेळी जर तुम्ही असे काही केले तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही. जमीनदाराने आकाशच्या घराचे कागदपत्रे गावकऱ्यांच्या कागदपत्रांसह परत केली. आता सर्व गावकरी खूप आनंदी झाले. सर्वांनी मिळून आकाश आणि गंगेचं लग्न मोठ्या थाटामाटात केले. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.